लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुमाला, पंढरपूर। धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी करावी यासाठी पंढरपूर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने उपोषण आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाचा 15वा दिवस आहे। दरम्यान 20 तारखेला झालेल्या सकल समाजाच्या बैठकीत आंदोलनाचा 4 सूत्री कार्यक्रम राबवण्यात आला होता। त्यानुसार राज्यभर एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। पंढरपुरात सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर कराड रोडवर रास्ता रोको आंदोलनात आपल्या मेंढ्या घेऊन मोठ्या प्रमाणात धनगर समाज बांधव सहभागी झाले होते। सुमारे 2 तास सुरू असलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या। धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी आता धनगर समाज आक्रमक झाला असून राज्यभर रास्ता रोको आंदोलनाबरोबरच विविध प्रकारची आंदोलने सुरू आहेत। दिनांक 24 सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे लाखो धनगर समाज बांधव एकत्र येऊन आंदोलनाची धार आणखी तीव्र करणार आहेत। संपूर्ण राज्यामध्येच या ठिकाणी धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी रस्ता रोको करण्यात आलेला आहे। आज या ठिकाणी पंढरपूरमध्ये हजारोच्या संख्येने शेळ्या मेंढ्या घेऊन आमचा समाज बांधव या ठिकाणी आज या रस्ता रोकोला बसलेला आहे। आपल्या माध्यमातून आमची एकच या सरकारला विनंती आहे की आजच्या आज तात्काळ जे किनारे कुटुंबांना एसटीचे दाखले दिले ते कॅन्सल करावेत आणि उद्याच्या उद्या या ठिकाणी या राज्यामध्ये धनगर नसून आहे ते धनगरच आहे असा GR काढून तमाम जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करून या ठिकाणी एसटी अंमलबजावणी करावी यासाठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी राज्यभरासहित पंढरपुरामध्ये या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे। जर का या राज्य सरकारने आजच्या आज किंवा उद्यापर्यंत निर्णय नाही घेतल्यास उद्या आम्ही टिळक स्मारक मैदानावरती लाखोच्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी गोळा केलेला आहे। त्या मेळाव्यामध्ये धनगर बांधवाची पुढची दिशा ठरवली जाईल। धनगर समाजाचं गेल्या 15 दिवसापासून पंढरपूर या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून आम्हाला लेखी मुख्यमंत्र्यांच्या सहीनं पत्र दिलं होतं की येत्या 7 दिवसामध्ये धनगर महाराष्ट्रात असणारे जे धनगरचे डुप्लिकेट पास लागले आहेत ते रद्द करू आणि धनगर आरक्षणाचा GR आम्ही लागू करू। परंतु आरक्षणाचा उपोषणाचा आज 15वा दिवस आहे। आम्हाला डेडलाईन दिलेली संपूर्ण आज 8वा 9वा दिवस आहे। परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सहीनं दिलेलं पत्र असून सुद्धा जर या प्रशासनातील अधिकारी कारवाई करत नसतील तर या सरकारला जाग कशी आणायची म्हणून राज्यातील तमाम धनगर समाज आज प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेला आहे। जर याची दखल नाही घेतली तर उद्या महाराष्ट्रातील संपूर्ण समाज पंढरीच्या दिशेने निघालेला दिसेल आणि पंढरपूरमध्ये आषाढी वारी भरलेली आपल्याला दिसेल। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।